नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी चमचमीत असे चिली कॉर्न कबाब ही रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप मक्याचे दाणे आहेत ते घालायचे आहेत व जाडे भरडे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे। आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता असं मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर 3 उकडलेले इकडे मी बटाटे घेतलेले आहेत। आपण आता हे बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत। तुम्ही हाताने मॅश पण केलात तरी चालेल। आपले बटाटे आहेत ते किसून झालेले आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे। एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालणार आहे। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी त्या घालायच्या आहेत। 1 चमचा ऑर्गॅनो आहे ते घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आहे ती घालायची आहे। अर्धा चमचा याच्यामध्ये चाट मसाला आहे तो घालायचा आहे। 1 चमचा इकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मी ते घालायचं आहे। ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत 2 चमचे ते घालायचे आहेत व चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालणार आहोत व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं मिश्रण आहे ते सर्वप्रथम असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे कलर येण्यासाठी व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि शेवटी आपण एक असा बारीक चिरलेला त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत। जर प्रथम कांदा घातला तर ह्याला पाणी सुटेल। शेवटी आपल्याला इकडे कांदा घालायचा आहे व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं बॅटर पूर्णपणे असं तयार झालेलं आहे। आपण आता याचे कबाब बनवून घेणार आहोत। आपण आता कबाब बनवायला सुरुवात करूया। इकडे अशी आईस्क्रीमची कांडी घेतलेली आहे। या आईस्क्रीमची कांडी मी 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। असं हाताला थोडंसं तेल लावायचं आहे व मिश्रण घ्यायचं आहे। बघू शकता सर्वप्रथम असं लॉलीपॉप सारखे आपण कबाब आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता एकदम सोपं आहे करण्यासाठी असं झालं पाहिजे। त्यानंतर असे मी 3 करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता सिलेंडरचा आकार देणार आहोत। बघू शकता असं गोल गोल करून घ्यायचं आहे। हे एकदम सोपं आहे करण्यासाठी। त्यानंतर असं राऊंड शेप मध्ये करून घ्यायचं आहे। बघू शकता असे मी 3 प्रकारचे इकडे करून घेतलेले आहेत। आपण आता हे शॅलो फ्राय करणार आहोत। बघू शकता तुम्ही इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन मध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं। आता मस्तपैकी आपण या तेलामध्ये हे कबाब आहेत कॉर्न कबाब ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत। असे एक करून या तेलामध्ये सोडायचे आहेत व आपण आता हे पलटी मारून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही खूप छान लागतात खायला। असे पलटी मारायचे आहेत आणि मस्तपैकी असा कबाबना कलर पण आलेला आहे बघू शकता तुम्ही। आणि आपले गरमागरम असे कॉर्न कबाब तयार झालेले आहेत। गॅसची फ्लेम इकडे मीडियम टू हाय टू मीडियम ठेवायची आहे। आपण आता मस्तपैकी एक असा चिली सॉस तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इकडे मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे। टोमॅटो केचप घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये डार्क सोया सॉस आहे तो घालायचा आहे। त्यानंतर विनेगर आहे ते घालायचं आहे व आपण आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स आहे ते घालणार आहोत व आपण चमच्याच्या साहाय्याने आता हे असं मिक्स करायचं आहे। आपला मस्तपैकी सॉस आहे तो तयार झालेला आहे आणि गरमागरम आपले कबाब सुद्धा बघू शकता तुम्ही हे या सॉस बरोबर खाऊ शकता। आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।